2 दिवसांपूर्वी आक्रमक झालेले भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आता मवाळ झालेत. मुनगंटीवार यांच्याकडून विरोधाची तलवार आता मॅन झालेली आहे. राज्यभर दौऱ्याचा विषय संपलेला आहे असं मुनगंटीवारांनी सांगितलंय. आज मुंबईमध्ये भाजपच्या काही नेत्यांसोबत चर्चा करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता तो विषय संपला आणि आता माझी भेट होईल तेव्हा त्या विषयावर चर्चा. आज मुख्यमंत्र्यांशी भेट होणार आहे. काही नेत्यांशी भेटतोय. आता तो विषय संपला आणि आता माझी भेट होईल तेव्हा त्या विषयावर चर्चा. आज मुख्यमंत्र्यांशी भेट होणार आहे. काही नेत्यांशी भेटतोय. सुधीर मुनगंटीवार हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ज्यांना आम्ही ओरिजिनल म्हणतो, 100 नंबरी सोनं असे सुधीर भाऊ आहेत. पक्षाचा मूळ ढाचा आणि साचा काय आहे, विचार काय आहे, संघाचे स्वयंसेवक आहेत. त्याच्यामुळे त्यांची वेदनाही असणारच की बाहेरून आलेल्या लोकांनी पक्षाचा ताबा घेतलेला आहे आणि ते पक्ष चालवतात. ही एका सच्च्या कार्यकर्त्याची वेदना असते, ज्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचलेलं आहे, ज्याने पक्षासाठी संघर्ष केला आहे, लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला. अशा कार्यकर्त्यांपैकी एक सुधीर मुनगंटीवार, जे मूळ भाजपचे लोक आहेत विदर्भात. त्यात नितीन गडकरी साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, सुधीर मुनगंटीवार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या वेदना ह्या वेदनाच असणार ना. तर या संदर्भात भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. पाहूयात. सुधीर मुनगंटीवारजी आमचे ज्येष्ठ नेते आहेत. भारतीय जनता पार्टीची शिस्त, भारतीय जनता पार्टीची प्रथा, परंपरा सुधीर भाऊंना माहिती आहे. सुधीर भाऊ निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमधले ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे सुधीर भाऊंची काही नाराजी असेल तर निश्चितपणे आमचं वरिष्ठ नेतृत्व दूर करेल, त्याच्यामध्ये अजिबात शंका नाही.